नंतर मी इथे कुकर लावणार आहे। इथे मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। आता यामध्ये पाणी घालूया। त्याचबरोबर यामध्ये अर्धा टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या आणि पाव चमचा हळद घालायची आहे। दुसऱ्या भांड्यात मी चणे घेतले आहे। हे चणे मी 8 तास भिजत ठेवले होते। आता यामध्ये मीठ घालूया। आता कुकरच्या 4 शिट्ट्या काढायच्या आहेत जेणेकरून चणे व्यवस्थित शिजले जातील। इथे आपला कुकर थंड झाला आहे। आपण डाळ आणि चणे बाहेर काढूया। आपण डाळ फोडणीला घालूया। त्यासाठी मंद आचेवरती एका टोपामध्ये आपण 1 मोठा चमचा तेल घेऊया। त्यामध्ये थोडे जिरे, कढीपत्ता, मोहरी, 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि हिंग घालूया। आता हे चांगले परतवून घेऊया। आता यामध्ये शिजवलेली डाळ घालूया। हे मी शिजवलेले चणा डाळीचे पाणी घालत आहे। आता डाळ ढवळून घेऊया। जर डाळीमध्ये पाणी जास्त पाहिजे असेल तर आपण पाणी घालून वाढवू शकतो। आता यामध्ये 1 मोठा चमचा कोथिंबीर, 1 मोठा चमचा किसलेले ओले खोबरे आणि चवीनुसार मीठ घालूया आणि 1 उकळी आल्यावरती गॅस बंद करूया। आपली डाळ तयार आहे। आता आपण चण्याची भाजी करूया। त्यासाठी थोडेसे चणे मी मिक्सरला लावून घेणार आहे। त्याची चांगली पेस्ट करायची आहे। गॅसच्या मंद आचेवर कढई ठेवून त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालूया। तेल गरम झाले की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूया। यामध्ये थोडेसे मीठ घालूया जेणेकरून कांदा लवकर शिजेल। आता हा कांदा लालसर झाला आहे। यामध्ये 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि 2 छोटे चमचे काश्मीरी लाल मिरची घालूया। आता हे सर्व एकजीव करूया। आता यामध्ये 3 ते 4 मोठे चमचे मालवणी वाटण घालायचे आहे। या वाटणाचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे, तो तुम्ही पाहून घ्या। त्याचबरोबर या वाटणामध्ये मी हळद आणि कोथिंबीर घातली आहे, त्यामुळे ह्याचा रंग हिरवट असा आला आहे। आता हे वाटण मंद आचेवर आपल्याला एकजीव करायचे आहे। आता यामध्ये आपल्याला उकडलेल्या चण्याची पेस्ट घालायची आहे, जी आपण मगाशी मिक्सरमधून वाटून घेतली होती। आता हे एकजीव करायचे आहे। आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून एकजीव करूया। आता यामध्ये अर्धा कापलेला टोमॅटो घालूया। आता यामध्ये थोडेसे पाणी घालूया आणि चांगले एकजीव करूया। आता आपण यामध्ये उकडलेले चणे घालूया। कुकरमध्ये जे चणे आपण उकडले होते पाण्यासोबत, ते पूर्ण चणे आपण यामध्ये घालायचे आहे। आता 1 मोठा चमचा कोथिंबीर घालून हे चांगले उकळून घेऊया। आपली भाजी तयार झाली आहे।